वारीचे समाजशास्त्र. एका वारीत संपूर्ण समाजशास्त्र कसं दिसतं? जर तुम्ही मला विचारलं समाजशास्त्र समजून घ्यायचं एकच ठिकाण सांगा, तर मी म्हणेल वारी. असं का? चला समजून घेऊया. वारी म्हणजे एक धार्मिक यात्रा तर नक्कीच आहे, पण त्याचबरोबर समाजशास्त्रात दिलेले प्रत्येक टॉपिक, कन्सेप्ट आणि थिअरी ह्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे. बघा, दुर्कीम आपल्याला शिकवतात कलेक्टिव्ह कॉन्सायन्स, वारीत दिसतं. दुर्कीम शिकवतात कलेक्टिव्ह एफर्वसन्स, मग आपला जो वारकरी आहे अभंगात आणि रिंगणात गुंग झालेला आहे तो आपल्याला हे शिकवतो. विल्यर टर्नर यांची कम्युनिटाज कन्सेप्ट आपल्याला दिंडीत अनुभवायला मिळते. इन्फॉर्मल सोशल कंट्रोल ही कन्सेप्ट आपल्याला त्यांच्या शिस्तीत दिसते. रॉबर्ट पुटनाम यांनी सांगितलेली सोशल कॅपिटलची कन्सेप्ट त्यांच्या सेवाभावात दिसते. योगेंद्र सिंग यांनी सांगितलेली ट्रॅडिशन आणि मॉडर्निटीची कन्सेप्ट देखील आपल्याला वारीमध्ये दरवर्षी दिसून येते. जेंडर ऑफ सोशोलॉजी अतिशय सखोल प्रमाणामध्ये आपल्याला महिलांच्या अतिशय ॲक्टिव्ह पार्टिसिपेशनमधून वारीमध्ये दिसून येतं. कल्चरल कंटिन्युटी दिसून येते आणि म्हणूनच मी म्हणतो की वारी हा एक भक्तीचा सोहळा तर नक्कीच आहे, पण त्याचबरोबर महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राची मूल्यव्यवस्था ही चालती बोलती समजण्याची एक प्रयोगशाळा म्हणजे वारी. कधी वारकरी म्हणून चला आणि कधी एखादा समाजशास्त्राचा अभ्यासक म्हणून चला, पण वारी नक्की चला. म्हणूनच म्हणतो वारी समजली की समाज समजेल. मी शिवाजी काळे. पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या समाजशास्त्राच्या प्रवासामध्ये. धन्यवाद.